यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। बोला सद्गुरुनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। नवनीरद सम नवनीत प्रिय नवनीरद सम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी राजा राम। नवल विनोद विहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी राजा राम। दुर्जन संगमहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपाल नरत गोवर्धन धर गोपाल नरत गोकुल संकटहारी राजा राम। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्वासोनुत
शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी राजा राम करुणा दृष्टी निहारी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी राजा राम जय जय राम कृष्ण हरी बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वर्पी मन हे लाविता सौख्य आमा स्वर्पी मन हे लाविता सौख्य आमा काम क्रोधादिक जाती निज धामा हो काम क्रोधादिक जाती निज धामा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वद्विता सद्गुरुराया सारा सार वद्विता सद्गुरुराया मंगलधाम जीवन नरहरि पाया हो मंगलधाम जीवन नरहरि पाया हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप धाऊ तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ हो तन्मय होनी बलवंत प्रेमे गाऊ गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम
राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय गोपाल कृष्ण भगवान की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ति मोरया बिहार गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज गणपती गणराज धुंडीराज महाराज अकार उकार मकर तुझी शुंड आणि वार अकार उकार मकर तुझी शुंड आणि वार ब्रह्मा विष्णू महेश हे तुझे तरीच अवतार ब्रह्मा विष्णू महेश हे तरी तुझेच अवतार गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज त्रिगुणे तु गुणातीत नाम रूप विरहित त्रिगुणे तु गुणातीत नाम रूप विरहित पुरुष नाम प्रकृतीत नाही अंतिहा पुरुष नाम प्रकृतीत नाही अंतिहा गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणराज धुंडीराज महाराज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज चिंतामणी मोरेश्वर या वीण नाही काज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज सच्चिदानंद देवा आदि अंती तुझसी ठावा सच्चिदानंद देवा आदि अंती तुझसी ठावा दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा गण
गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय। चहूकडेला चहूबाजूंनी परकीयांचं राज्य पसरलेलं आहे आणि अशात समाजाला या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी एका संतांचा जन्म झाला, ज्यांना राष्ट्रीय संत असं म्हणून ओळखलं जातं असे समर्थ। समर्थांनी गावोगावी हनुमंतांची मंदिरं बांधली, लोकांना गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी दारोदारी हिंडून भिक्षा मागून ज्यांनी लोकांमध्ये प्रबोधन घडवलं। खरं पाहायला गेलं तर मन हे जे काही आहे तेच मोक्षाला आणि अधोगतीला कारणीभूत आहे। या मनावरच संस्कार व्हावे लागतात लहान वयामध्ये, म्हणून समर्थांनी मनाचे श्लोक निर्माण केले। लहान मुलांमध्येच लहानपणापासूनच ईश्वराबद्दल आपल्या देशाबद्दल प्रेम निर्माण व्हावं अशी त्यांची इच्छा। ज्यांनी या राष्ट्राच्या राजाला हाताला धरलं आणि हे स्वराज्य घडवलं। आज शिवजयंती आहे, अनासये शिवजयंतीच आहे। आपण आज शिवरायांचं स्मरण करू। बोला राजाधिराज शिवराय महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजाला हाताशी धरून या गुरु शिष्यांनी हे राष्ट्र बनवलं। आज आपण या ठिकाणी मानाने आपला हिंदू धर्म मिरवतोय। कुणाच्या अधिकारावर? समर्थांच्या। अहो, समर्थांनी काय केलं? उदंड देशाटन केलं। उदंड देशाटन करून राजाला गुप्त बातम्या पुरवल्या। गुप्तपणाने पत्रव्यवहार होत होता आणि या दोघांनी मिळून हे राष्ट्र घडवले। असे समर्थ। समर्थांबद्दल बोलताना कवी अनंत म्हणतात, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय। स्वतःला रामाचे दास म्हणून घेण्यात ज्यांना आनंद मिळतो असे समर्थ। स्वतःचं उपास्य दैवत प्रभू रामचंद्र असताना सुद्धा आज समर्थ आपल्या निरूपणाच्या अभंगामध्ये गणेशाचं वर्णन करतायत, गणेश महिमा वर्णन करतायत।
प्रथम काय म्हणतात, गणेशाचं महिमा वर्णन करण्याचं कारण काय? कारण काय असं पाहिलं तर आपलं उपास्य कोणतंही दैवत असू दे, त्या उपास्य दैवतेच्या आधी आपण, त्या दैवतेच्या पूजेच्या आधी आपण सुपारी मांडतो, त्यावर गणेशाचं आवाहन करतो आणि प्रथम त्या गणेशाचं स्मरण करून मग कार्याला आरंभ करतो. आपलं उपास्य दैवत कोणतंही असलं तरी हे गणेशाला वंदन करून मगच आपल्या दैवतेची पूजा आपण करतो, अशी आपली परंपरा आहे. का असं आहे तर आपल्याला ती कथा माहिती आहे. भगवान गणेशांना अग्रपूजेचा मान मिळाला आहे. आपण सत्यनारायणाची पूजा करायला घेतली तर तिथं सुपारी मांडून गणेशाची पूजा आपण करतो. सत्यनारायणाची पूजा असू दे, हरतालिकेची पूजा असू दे, वडाची पूजा असू दे, कोणतीही पूजा असली तरीसुद्धा आपण प्रथम गणेशाची पूजा करतो आणि मग पुढं कार्याला आरंभ करतो. कारण तशी अशी आपली परंपरा आहे. त्या गणेशालाच तसं वरदान आहे. म्हणूनच प्रवचनकार, कीर्तनकार, शास्त्री, पंडित, संत लोकसुद्धा या गणेशाचंच वर्णन करतात, गणेशाला प्रथम वंदन करतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात, गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज, चिंतामणी मोरेश्वर या विण नाही काज. गणेशा समर्थांनी प्रथम या गणेशाच्या नामांचा उच्चार केलेला आहे. प्रत्येक नावामागं काहीतरी विचार आहे, काहीतरी सामर्थ्य आहे. प्रथम काय म्हणाले? गणपती. गणपती म्हणजे काय? शिवगणांचा जो अधिपती आहे, सर्व शिवगणांचा अधिपती म्हणून, शिवगणांचा अधिपती म्हणून गणपती. गणराज, ह्या सर्व शिवगणांमध्ये उठून दिसणारा असा हा गणराज. धुंडीराज, धुंडीराज म्हणजे शत्रूला धुंडून काढून शासन करणारा असा म्हणून धुंडीराज. महाराज, सर्वात श्रेष्ठ पुरुष म्हणून. चिंतामणी, आपल्या सर्व चिंता दूर करणारा असा चिंतामणी म्हणून चिंतामणी. मोरेश्वर, मोरावर आरूढ झालेला आहे म्हणून मोरेश्वर. या विण नाही काज. आता या गणेशाशिवाय या जगात दुसरं काहीच नाही. कारण पहा ना, आपण प्रत्येक कार्याच्या प्रारंभी गणेशाचं पूजन करतो. कुठेही मंगल कार्याला जायचं असेल, कुठेही बाहेर घरातून पडायचं असेल तर आपण गणेशाचंच स्मरण करून करावं, बाहेर पडावं. एकदा गंमत अशी झाली, भगवान शंकर कैलासावर बसले असताना एक दैत्यांनी त्यांना युद्धाला पाचारण केलं. भगवान शंकर युद्धाला आले. आता ते देवादिदेव महादेव, त्यांना काय युद्धाचं घाबरायचं काय कारण आहे? युद्धाला आले, पण सूर्योदयापासून जे युद्ध सुरू झालं सूर्यास्तापर्यंत चालू होतं, पण विजय म्हणून भगवंतांना मिळाला नाही. शंकरांना कळेना का असं होतंय बरं? असं होण्याचं कारण काय? सूर्यास्त झाला, युद्धाचा नियम आहे, सूर्यास्त झाला की युद्ध थांबवावं. युद्ध थांबलं आणि भगवान शंकर चिंतेत बसलेत आणि तेवढ्यात
नारदांची स्वारी तिथे आली. नारायण 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 नारायण. ब्रह्मवीणा वाजली. नारदांना बघून शंकरांना अतिशय आनंद झाला. म्हणाले, या नारदा आज इकडे कुठे? आलो म्हणाले, तुमच्या दर्शनाची इच्छा झाली म्हणून आलो, पण तुमची मुद्रा काय आज प्रसन्न दिसत नाहीये, काय बरं झालंय? त्यावेळेस शंकरांनी सांगितलं की मी देवांचा देव महादेव आहे, मला एक सामान्य दैत्याला मारायला काय अवघड आहे, पण तरीसुद्धा आज माझा विजय झालेला नाही, याचं कारण मला कळत नाही आहे. असं का झालं असेल? नारद म्हणाले, युद्धाला जाताना तुम्ही काय काय केलं ते सांगा. काही नाही म्हणाले. विष्णूंचं नाव घेतलं, पार्वती मातांनी ओवाळलं. युद्धाला जाताना ओवाळतात स्त्रिया आपल्या पतीला. आणि निघालो. तर म्हणाले, तुम्ही भगवान गणेशांचा आशीर्वाद घेतला होतात का? गणेशांचा आशीर्वाद? अरे तो तर माझा मुलगा आहे, मुलाकडून कसला आशीर्वाद घ्यायचा? निदान त्याचं स्मरण तरी केलं का? नाही म्हणाले. त्याचं स्मरण करायचं मला का, म्हणजे तो मुलगा आहे माझा. हेच इथंच चुकलं तुमचं म्हणाले. युद्धाला जाताना गणेशाचं स्मरण करून तुम्ही गेला नाही. तुमचा जरी मुलगा असला तरी ते त्याचं सामर्थ्य आहे. हे लक्षात आल्याबरोबर शंकरांनी दुसऱ्या दिवशी गणेशाचं स्मरण केलं, त्याची पूजा केली, त्याचा आशीर्वाद घेतला आणि मग युद्धाला निघाले. आणि मग युद्धामध्ये विजय मिळाला. सांगायचं तात्पर्य असं, जरी मुलगा असला किंवा आपल्यापेक्षा लहान आहे एखादी व्यक्ती, तर त्या व्यक्तीला आपण नमस्कार करायला पाहिजे का, असा प्रश्न काही जणांनी निर्माण होईल. काय आहे, लहान जरी असली व्यक्ती, लहान जरी असली वयाने, तरी ती कर्मानी मोठी असते किंवा त्याचं तसं सामर्थ्य असतं. ज्याचा त्याचा मान त्याला दिला पाहिजे. आणि म्हणून शंकरांना नंतर विजय मिळाला. असे हे भगवान गणेश आहेत, जी बुद्धीची देवता आहे. आता गणेशाचं स्मरण आपण कधी कधी करावं बरं? सुभाषितकार एका श्लोकात म्हणतात, विद्यारंभे विवाहे च प्रवेशे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्तस्य न जायते. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. विद्यारंभे विवाहेच. आपण लहान मुलांना पूर्वीच्या काळी, बरं का, आता त्या गोष्टी दिसतही नाहीत आपल्याला, पूर्वीच्या काळी पाटीवर श्री गणेशापासून विद्येची सुरुवात लहान मुलांना केली जायची. श्री गिरवायला लावायची, मग श्री गणेशाय नमः ही अक्षरं गिरवायला लावायची, ही पद्धत होती. त्यामध्ये श्री गणेशाय नमः झालं की मग गम भन हे शिकवलं जायचं. त्या काळच्या अंकल्पीमध्ये सुद्धा ग ची ओळख कशाने केली जायची, तर ग गणपतीचा, या गणपती अक्षरांनी सुरुवात केली जायची. कारण त्यानिमित्तानं लहान मुलांच्या तोंडून गणेशाचं नाव येतं आणि ती विद्येची देवता आहे, विद्या बुद्धीची देवता आहे. म्हणून ही पद्धत होती. पूर्वीच्या अंकल्पीमध्ये ग ची ओळख ग गणपतीनं व्हायची. कालांतरानं ग गणपतीचा झाला, ग गवताचा त्याची ओळख झाली.
अहो मुलांना काय, जे शिक्षक सांगतील ते मुलं म्हणणार आहेत हो. उद्या जाऊन कुठं ग ग गाढवाचं होऊ नये म्हणजे झालं. बोला राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. अजून तेवढी प्रगती झालेली नाही आहे म्हणायचं. तर ही विद्येची सुरुवात श्री गणेशाय नमः अशी व्हायची. हा विद्यारंभे विवाहेच, विवाहाच्या मंगल कार्याच्या समयी गणेशाला आवाहन करायचं. मुंज असो, असं मंगल कार्य असो, कोणतंही वास्तुशांत असो, या मंगल समयी त्या गणेशाला आवाहन करायचं. आमचं कार्य देवा निर्विघ्नपणे पार पडू देत, तुझं अस्तित्व यामध्ये असू दे, तुझे आशीर्वाद असू देत, विघ्न न येता आमचं कार्य पूर्ण व्हावं म्हणून ही पूजा. आता काही महिलांनाही माहिती असेल, लग्न कार्य ठरलं की आपल्याकडे सांडग्याचा मुहूर्त केला जातो. या सांडग्याच्या मुहूर्ताला म्हणजे लग्नाची जे कामं असतील, जे कार्य असतील, त्याच्या प्रारंभी ही पूजा केली जायची. गणपती मांडायचा, सुपारी मांडायची, त्याची पूजा करायची. काहींच्या घरी, आता आमच्या घरी काय पद्धत आहे, जात्याची पण पूजा त्या दिवशी केली जायची. त्याच्यावर गहू दळले जायचे आणि त्या पिठापासून गणपती बनवला जायचा आणि तो गणपती कार्य होईपर्यंत ठेवायचा, त्याची रोज पूजा करायची. अशा या सांडग्याच्या मुहूर्ताच्या दिवशी तो गणपती ठेवायचा, त्याची पूजा करायची, तिथे सांडगे घालायचे. मग काय पत्रिका वाटायच्या असतील, सगळं देवासमोर आणून ठेवायचं आणि मग मंगल कार्याच्या कामांना सुरुवात व्हायची. वाळवणं करायची. असा हा मंगल समयी गणेशाची पूजा करून मग पुढच्या कार्याला सुरुवात व्हायची. प्रवेशे निर्गमे तथा. वास्तुशांतीच्या वेळेस गृहप्रवेश केला जातो. त्यावेळेस गणेशाचं नाव घेऊ, गणेशाची पूजा करून, त्याचं स्मरण करून मग गृहप्रवेश करायचा. कुठं गावाला जायचं असेल तर त्या गणेशाचं स्मरण करून घराच्या बाहेर पडावं, म्हणजे आपल्यावर संकट येत नाही. युद्धाला जायचं असेल, कुठं वादावादी जर होणार असेल तर गणेशाला वंदन करून बाहेर पडावं, म्हणजे त्यात यश मिळतं. आता संग्रामे संकटे चैव विघ्नस्तश्च न जायते. संकटाच्या वेळी तरी काय विचारायलाच नको. संकटातच देव आम्हाला आठवतो. वर्षभर उन्हाळक्या करायच्या आणि परीक्षा आली की देवळात जाऊन देवापुढे रांगा लावायच्या. देव तिथं येऊन काय तुमचा पेपर लिहिणार आहे का? नाही लिहिणार. तुम्ही त्याच्याकरता कष्ट घेतले पाहिजेत. संकट आलं की आपल्याला देव आठवतो. सुखाच्या काळात आपल्याला देव आठवत नाही. खरं तर असं म्हणतात, मी स्वतः हे करते बरं का, ज्यावेळेस आपल्या घरात काही वादावादी, भांडणं किंवा असं काही गोष्टी चालू असतील ना, त्यावेळेस गणेशाचं चिंतन करत बसावं. मी तर नारद वाचेचे 21 पाठ करत बसते. गणेशाचं चिंतन करावं, म्हणजे विकोपाला जो जाणारा वाद असेल तो थोडा प्रमाणात संपतो. संकटाच्या वेळीच तो आपल्याला आठवतो. पण जर संकट येण्याआधीच सुखात असताना जर त्याची आठवण आपण काढली
तर संकट येणारच नाही ना. एक हिंदी कवी वर्णन करतात, सुख में सुमिरन सब करे, दुख में सुमिरन सब करे, सुख में कई करे न कोय, सुख में सुमिरन किया करे तो दुख काहे का हो. राजाधिराज रामचंद्र भगवान की जय. संकटात असताना आपल्याला देव आठवतो, त्यापेक्षा संकट येऊ नये म्हणून आधीपासूनच जर देवाचं स्मरण केलं तर काय बिघडतं. त्या कुंती मातेनी संकट मागितली. का मागितली संकट? कारण त्या निमित्तानं तो गोपाल कृष्ण आपल्या सान्निध्यात राहील. आणि जर आपल्याला सुख आलं तर आपण त्याला विसरू. सुखामध्ये आपल्याला देव आठवतच नाही कधी, म्हणून दुःख मागितलं. असा हा गणेश महिमा आहे. पुढं वर्णन करतात, अकार उकार मकार तुझी शुंडा अनिवार. गणेशाचं रूप कसं आहे हो? ओंकार स्वरूप आहे. अकार म्हणजे सृजन शक्ती, उकार म्हणजे पालन शक्ती, मकार म्हणजे संहार शक्ती. या शक्तींच्या ज्या देवता आहेत, समर्थांना सांगायचं आहे, या शक्ती ज्या आहेत त्यांच्यात ज्या देवता आहेत, ब्रह्मा विष्णू आणि महेश, या गणेशाचंच रूप आहेत. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपल्या एका पदामध्ये याचं वर्णन केलेलं आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, ओंकार प्रधान रूप गणेशाचे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, आकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार महेश जाणियेला, मकार महेश जाणियेला. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ऐसे तिन्ही देव जेथुनी उत्पन्न, ऐसे तिन्ही देव
जेथुनी उत्पन्न तो हा गजानन माय बाप, तो हा गजानन माय बाप. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी. पहावी पुराणी व्यासांची या, पहावी पुराणी व्यासांची या. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. हे तिन्ही देवांचे जन्मस्थान, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे. गणेशाचं रूप कसं आहे? ओंकार स्वरूप आहे. आणि तुकाराम महाराज म्हणतात की ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा ते गणेशाचंच रूप आहेत. ते म्हणतात मी स्वतः हे माझ्या पदरचं सांगत नाही, तर हे वेदांची व्यासांची वाणी आहे, हे सत्य आहे. अशी आहे ह्या गणेशाचं महिमा आपल्याला मूळ पदामध्ये समर्थ सांगतायत. काय प्रॉब्लेम होतो? सूर होतो काय हां ठीक आहे. झालं का? असं होतं ही ही सटकली असं त्या हॉलमध्ये. हां ठीक आहे. गणपती गणराज धुंडीराज महाराज. 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 चिंतामणी मोरेश्वर या विण नाही काज. चिंतामणी मोरेश्वर या विण नाही काज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. गणपती गणराज धुंडीराज महाराज. सच्चिदानंद देवा नाही अंती तुझसी ठावा. सच्चिदानंद देवा आदि अंती तुझसी ठावा. दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा. दास म्हणे वरद
भावा कृपा दृष्टी हा गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज गणपती गणराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज धुंडीराज महाराज. थोडंसं भजन करू आणि मग उत्तरांगाला आरंभ करू. शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे शिव हर रे शिव हर रे सांब सदा शिव शिव हर रे पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय देवर्षी नारद महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगल मूर्ती मोरया. कैलास पर्वतावर शंकर पार्वती एकांतात बसलेत आणि भगवान शंकरांनी नंदीला सांगितलं, नंदी हे बघ, आता जरी कुणीही आलं तरी सुद्धा आतमध्ये सोडायचं नाही. कुणीही आलं तरी आतमध्ये सोडायचं नाही. आता शंकरांची आज्ञा झाली. नंदीलाही आनंद झाला. नंदी बाहेर आला आणि मंदिराच्या दारात बसून राहिला. इकडे नित्याची दर्शनाची इच्छा असलेला दशानन दर्शनाला आला आणि आतमध्ये जायला लागला. इतक्यात नंदीनं अडवलं. शिवशक्तीची आज्ञा मानून नंदी बसला मार्ग अडवून. तोची आला दशानन दर्शनासी शिवाच्या. आता भगवान शंकरांची आज्ञा होती. नंदीनं अडवल्याबरोबर रावण म्हणाला, अरे आज मला का अडवतोयस? नंदी म्हणाला, आज आतमध्ये जायचं नाही. का बरं आतमध्ये जायचं नाही? मी सांगतोय म्हणून आतमध्ये जायचं नाही. खरं पाहायला गेलं तर आज्ञा शंकरांची होती, पण आज नंदीला संधीच मिळाली होती ना. रावणाला अडवणारा आज जगात कोणीच नाहीये. रावणाला अडवायला मिळतंय म्हणून नंदीनं रावणाला अडवलं आणि मी म्हणतोय म्हणून जायचं नाही म्हणाला.
रावण म्हणाला, अरे तू कुणाला अडवतोयस? राजा मी लंकेचा, राजा मी लंकेचा, शिवभक्त थोर मी ज्ञानी. राजा मी लंकेचा, ज्ञानी शिवभक्त थोर मी ज्ञानी. दर्शन शिवशक्तीचे घ्याया येतो येथ नित्य नेमानी. अरे मी लंकेचा राजा, तुला माहित नाही काय? मी नित्य नेमाने इथं येणारा आहे दर्शनाला. मला तू इथले सगळे नियम माहिती आहेत. तू कोण आहेस मला अडवणारा? नाही नाही म्हणाला महाराज, पण काहीही झालं तरी आज तुम्हाला आज जाता येणार नाही. अरे पण का? तेच सांगतोय ना, मी सांगतोय म्हणून आज जायचं नाही. आता रावण तो तापटी स्वभाव, दैत्यांची तामसी वृत्ती असते, त्यांना लगेच राग येतो. रावण ऐकायला तयार नाही आणि आत जायला लागला. पुन्हा नंदीने अडवलं, मी सांगतोय ना आत जायचं नाही म्हणून. अरे पण तू कोण सांगणारा मला? असं म्हणून त्या रावणाने त्या नंदीला जोरात ढकलून दिलं. अरे जा जा तू कोण सांगणारा, अरे जा जा तू कोण सांगणारा. असे लंकाधीश नसे ऐकणारा, असे लंकाधीश नसे ऐकणारा. नित्य येतो मज ज्ञात नियम सारा, नित्य येतो मज ज्ञात नियम सारा. मज आडविसी काय आज चोरा, मज आडविसी काय आज चोरा, मज आडविसी काय आज चोरा. अरे तू कोण सांगणारा मला म्हणून त्या नंदीला जोरात ढकलून दिला. अहो त्या रावणाची ताकद काय कमी होती? अहो एकेकाळी कैलास पर्वत उचललेला हा रावण, ह्याची ताकद काय कमी असेल? रावणाने ढकलल्यामुळं नंदी फरफटत लांब जाऊन पडला आणि आता रावण आतमध्ये जायला लागला. अशाही परिस्थितीत कसं तरी स्वतःला सावरत नंदी तिथे आला आणि म्हणाला, अहो महाराज खरंच सांगतोय आज आतमध्ये जायचं नाही. अरे पण तू कारण सांग ना, का जायचं नाही? कारण भगवान शंकरांचीच तशी आज्ञा आहे. आता भगवान शंकरांची आज्ञा आहे म्हणल्यावर रावण शांत झाला. अहो देवाची आज्ञा नाही मानली तर देवाज्ञा कधी होईल कळणार नाही ना. ठीक आहे म्हणाला, पण हे आधी का नाही सांगितलंस? मग मी एवढा त्रागा केलाच नसता ना. असू दे आता, असं म्हणून रावण एका ठिकाणी ध्यानाला बसला आणि त्याचं ध्यान सुरू झालं. कैलास राणा शिवचंद्र मौळी, फळींद्र माथा भृगुटी झळाळी. कारुण्य सिंधू भव दुःख हारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. पार्वती पते हर हर महादेव. अहो रावण हा शिवभक्त होता, दशग्रंथी ब्राह्मण होता आणि उत्तम
उत्तम गायकही होता बरं. आणि त्यांनी भगवान शंकरांना सुद्धा गायन खूप आवडतं, म्हणून त्यांनी गायला सुरुवात केली. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. शंकरा गौरी हरा गिरिजावरा, गौरी हरा गिरिजावरा. विपदातया शशिशेखरा, विपदा हरा शशिशेखरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा. विषप्राशुनी जगतातया, विषप्राशुनी जगतातया, दिधनी सुधा करुणा करा, दिधनी सुधा करुणा करा, दिधनी सुधा करुणा करा. जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा गंगाधरा, जय शंकरा, जय शंकरा, जय शंकरा गंगाधरा. हा गायनात इतका रंगून गेला, शंकरांना सुद्धा शंकर प्रसन्न झाले त्याच्या गायनावर, आणि त्यांना एकांत रुचेना. ते एकांतामधून बाहेर आले आणि म्हणाले, रावणा आज मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काय पाहिजे तो वर मागून घे. रावण म्हणाला, बघा मी मागेल ते देणार. अरे माग, तू काय मागशील मागून मागून, तू जे मागशील ते मी दिलं. ठीक आहे म्हणाला, मग तुमची अर्धांगिनी पार्वती द्या. पार्वती मागितल्याबरोबर भगवान तथास्तु लगेच तथास्तु म्हणाले. पार्वती माता शंकरांकडे बघायला लागल्या, एकदम चिडून बघायला लागल्या. अरे यानं काय मागितलं आणि भगवान शंकरांनी लगेच तथास्तु म्हणून देऊन टाकलं. याचं एक कारण आहे. भगवान शंकर लगेच तथास्तु म्हणाले, याचं कारण आहे. अहो एकदा या रावणाने आपल्या लंकेमध्ये शक्तिपीठ शिवपीठ बनवावं म्हणून शंकरांना असंच प्रसन्न करून घेतलं होतं. आणि भगवान शंकरांनी आपलं आत्मलिंग त्यांना दिलं होतं. रावणाला वाटलं आपली लंका शिवपीठ बनवावं म्हणून तो घेऊन चालला. पण पुढे नारदांच्या आणि गणरायांच्या कृपेमुळे हे शिवलिंग भारतातच राहिलं
आणि आता पार्वती मातेंना वाटलं की मला सुद्धा आता लंकेची पार्वती व्हायचं नाहीये, पण यांनी मला देऊन टाकली. रावणाचा हेतू असा होता की पार्वती एक स्त्री म्हणून तिला तो नेत नव्हता. ती आदिमाता आदिशक्ती लंकेमध्ये शक्तिपीठ बनवावं या हेतूनं रावणाने तिला मागितलं होतं. आणि आत्मज्ञानाने हे भगवंतांनी जाणलं आणि म्हणून लगेच तथास्तु म्हणाले. पण पार्वती माता तरी आता चिडल्या आहेत. हे शंकरांनी पाहिलं आणि रावणाला म्हणाले, रावणा हिला घेऊन जा तू, माझी काहीच हरकत नाही, पण लक्षात ठेव हिला जर त्रास दिलास, हिचा जर अपमान केलास तर मग तुला ही जाळून शापून नष्ट करून टाकेल. तेव्हा हे लक्षात ठेव. नेई तू मम पार्वती परितिला सांभाळ प्रेमे अति, व्हावा न अवमान त्रास तिजला देई तियेला रती. झाला जरी अवमान त्रास तिजला क्रोधे भरे पार्वती, शापो न करी नष्ट सत्य तुझला हे जाण तू निश्चिती. भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. तेव्हा हिला सांभाळून ने, हिचा अवमान होऊ देऊ नकोस. आता रावणाला अतिशय आनंद झाला. त्यानं पार्वतीला खांद्यावर बसवली आणि निघाला. पार्वती माता मात्र चिडलेल्या आहेत. आता काय करावं? मागं नारदांनी मदत केली होती, आता नारदांनाच बोलवावं असं म्हणून मनातल्या मनात तिने नारदांना पाचारण केलं. नारदांना संदेश मिळाला आणि ब्रह्मवीणा वाजायला लागली. नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, नारायण रमा रमणा, मधुसूदना मनमोहना, मधुसूदना मनमोहना, करुणा घना रे नारायणा रमा रमणा, नारायणा नारायणा नारायणा. वाटेत जाता जाता नारदांची स्वारी आलेली पाहिली आणि रावणाला अतिशय आनंद झाला. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. नारदांनी विचारलं लगेचच, काय रावण महाराज कुठे निघालात? झालं, रावणाचा चेहरा तारकन उतरला. रावण म्हणाला, काय नारदा, कधीही वाटेत येता आणि अपशकुन करता. अपशकुन? अरे मी कसला अपशकुन केला? मी अपशकुन नाही करत आहे. अरे तुझ्यावर माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझ्या काळजीपोटी विचारतोय कुठं निघालास. आणि हे काय, तुझ्या खांद्यावर कोण आहे? माझ्या खांद्यावर? अहो नारदा, तुम्ही पार्वती मातांना ओळखत नाही का? अरे ओळखतो की. मग ही पार्वती माताच आहे. पार्वती माता अति सुंदर, तिचे रूप लावण्य मधुर, गौरवर्ण जैसा कर्पूर, माऊली माझी. अरे पार्वती माता तर खूप सुंदर आहेत
आणि तुझ्या खांद्यावरचं ध्यान मला काहीतरी वेगळंच दिसतंय. ध्यान? अहो नारदा, असं काय बोलताय? अरे मी खरंच सांगतोय, तुझ्या खांद्यावर जे कोणी आहे ती पार्वती माता नाही आहेत. आता पार्वती मातांनी सुद्धा नारदांचा हेतू जाणला आणि पार्वती मातांनी सुद्धा आपलं रूप बदललं आणि ते पाहून नारदांना आता जोशच आला. अगदी ठामपणे ते म्हणाले, अरे रावणा, मी खरंच सांगतोय, तुझ्या खांद्यावर पार्वती माता नाही आहे. तुला फसवलेलं आहे देवांनी. नाही नाही म्हणाले, असं होणार नाही. मला देव कसे फसवतील? असं होणार नाही. आता ते पार्वती मातांनी रूप कसं घेतलं होतं बरं? पार्वती मात्यांनी अगदी कुरूप म्हाताऱ्या स्त्रीचं रूप घेतलं. फाटकी वस्त्र परिधान केली, केसांच्या जटा झाल्या आणि अशी ही पार्वती माता रूप बदलून रावणाच्या खांद्यावर बसली आहे. आणि नारदांच्या सांगण्यावरून रावणाला पण आता अतिशय राग आला बरं. रावण म्हणाला की असं मला फसवणार नाहीत, पण असं का नारद का असं म्हणतायत? तेव्हा काहीतरी आपल्याला खरंच फसवलं असेल. राग आला रावणाला आणि त्यांनी पार्वतीला उचलली आणि नारदांपुढं दंड करून आपटली. पार्वतीचं ते रूप पाहिलं आणि रावण हात जोडून मातेच्या समोर उभारल्या आणि म्हणाल्या, माते, का बरं मला फसवलंस? पार्वती माता म्हणाल्या, रावणा, मी तुला फसवलंय का तू मला फसवलंय? सांग बरं. तुझा नक्की माहिती होतं की तुझ्या खांद्यावर कोण आहे. तुला राग आला नारदांचा आणि आपटलीस मात्र मला. अगं आई ग, कंबर माझी दुखतीये. आता मुकाट्याने इथनं चालता हो, नाही तर तुला जाळून भस्म करून टाकील. रावण खाली मान घालून नमस्कार करून निघून गेला. इकडे नारदांनी सुद्धा विचार केला की ज्या कामाकरता आलो होतो ते काम झालेलं आहे. पार्वती माता तरी आता चिडलेल्या आहेत, आपल्यालाच शापून भस्म करतील, त्यापेक्षा आपण निघालेलं बरं. नारद सुद्धा निघून गेले. पार्वती मातांनी आता मात्र ठरवलं, काहीही झालं तरी कैलास पर्वतावर जायचं नाही. बघूया माझ्या वाचून किती दिवस राहतायत. आणि असं म्हणत झाले त्या तिथंच बसून राहिल्या. काही काळ गेला असा बराच आणि भगवान शंकरांना पार्वती मातेंचा विरह सहन होईना. आता बेचैन झालेत आणि नंदीला बोलावलं, अरे नंदी, अरे तुझ्या मातोश्रींची खूप आठवण येतीये, तुम्हाला येत नाहीये का? देवा, आम्हाला सुद्धा खूप आठवण येतीये. मग जा, कुठं आहेत मातोश्री, त्यांना घेऊन या, हुडकून घेऊन या. ठीक आहे म्हणाले. आणि नंदी, वीरभद्र, कार्तिकेय आणि आपले गणराय निघाले आपल्या मातेला शोधायला. पहिल्यांदा नंदी निघाले शोधत. एकीकडं पार्वती माता दिसल्या. पार्वती मातांनी सुद्धा लांबून बघितलं. आली निशाणी. म्हणाले, कुठं जातायत? येणार आता, बघते यांच्याकडे काय ते. आणि पार्वती माता बसल्यात. अजून चिडलेला चेहरा दिसतोय. नंदी खाली मान घालून आला, नमस्कार करून म्हणाला, मातोश्री, चला कैलासावर, मी तुम्हाला न्यायला आलोय.
चला, भगवान शंकरांना तुमचा विरह सहन होत नाहीये, बेचैन झालेत अगदी. चला माझ्या पाठीवर बसा आणि चला. पार्वती माता म्हणाल्या, नंदी, तुला माहिती आहे ना देव कसे वागलेत माझ्याशी ते? अरे त्या आसुराच्या हाती मला दिलं, तुला त्यांचं वागणं हे योग्य वाटतंय? भगवान शंकरांचे असे का वागणे, दशाननासी मजला देणे. त्या दशाननाला मला देऊन टाकलं, हे तुला योग्य वाटतंय? नाही म्हणाले. मातोश्री, देव चुकलेत. मग चुकलेत ना? तू बरोबर सांगतोयस ना? का मी बोलतीये म्हणून माझ्या बाजूने बोलायचं म्हणून बोलतोयस? नाही नाही देवी, मातोश्री नाही, देव खरंच चुकलेत. हो ना? तुला पण असंच वाटतंय ना? चल इथं बसून राहा माझ्या शेजारी, हलायचंच नाही इथून अजिबात. ठीक आहे म्हणाला. आता काय, मातेची आज्ञा झाली, तो बसून राहिला तिथे. इकडं शोधाशोध चालली आहे आणि वीरभद्र आता निघाला मातेंना शोधायला. आणि शोधत 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 नंदी दिसला बसलेला. नंदी इथं दिसतोय म्हणजे इथंच मातोश्री असतील असा विचार करून वीरभद्र पण तिथे आला आणि त्यांनी सगळा वृत्तांत कैलासावरचा सांगितला. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, वीरभद्रा, तुला ह्यांचं वागणं पटलंय का? नाही नाही माते, मला पटलं नाहीये. मग त्यांचं अयोग्य आहे की नाही वागणं? तुला जर हे पटत असेल तूही इथंच बसून राहा. झालं, मातेची आज्ञा. आधीच मातोश्री चिडल्यात, त्यांची आज्ञा नाही मानली. तिला मनवायचं आहे, नाही मानली तर काय, आपल्यावर चिडतील. म्हणून वीरभद्रही तिथेच बसून राहिला. आता कार्तिकेय शोधत शोधत तिथे आले आणि ते तिथे येऊन मातोश्रीला नमस्कार केला आणि म्हणाला, मातोश्री, किती दिवस झाले, आम्हाला तुमची खूप आठवण येते. चला बरं कैलासावर. पिताश्री सुद्धा तुमची आठवण काढतायत. त्यावेळेस पार्वती माता म्हणाल्या, कार्तिकेया, तुझे पिताश्री कसे वागलेत माझ्याशी तुला माहिती आहे ना? मग ते चुकीचं आहे ना वागणं? तुला काय वाटतं? हो माते, चुकलंय, पिताश्रींचं चुकलंय, पण आता झाले बरेच दिवस, चल ना घरी. जर चुकलंय तुला असं पटतंय ना तर तूही इथेच बसून राहा. झालं, तोही तिथेच बसून राहिला. आणि आता आईला शोधायची पाळी भगवान गणेशांची आली. आपल्या वाहनावर बसून दुडू 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 बाल गणेश आपल्या मातेपाशी आले. आपल्या मातेला बिलगले आणि म्हणाले, आई, किती दिवस झाले ग, तुझी मला खूप आठवण येते. पिताश्री सुद्धा तुझी आठवण काढतायत. चल न ग कैलासावर. पार्वती मातेने गणेशाला सुद्धा विचारलं, अरे गणेशा, तुझे पिताजी चुकलेत ना, पिताश्री चुकलेत तुझे, तुला हे पटतंय ना? हो हो माते, पिताजी चुकलेत आपले, पण लक्षात घे, पण आता झालं ना बरेच दिवस, मला पण तुझी खूप आठवण येते. चल ना ग आई आपल्या घरी. हे बघ गणेशा, मला तर तिथं आत्ता जाणं योग्य वाटत नाही. तुला जर हे चूक वाटत असेल तर इथं बसून राहा. तू सुद्धा, हे सगळे बसलेत ना इथे, तूही बसून राहा. ठीक आहे म्हणाले बाल गणेश सुद्धा.
आणि आपल्या मातेशी खेळायला लागले. खेळता 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 लागले की रडायला. आता ते आपल्या लेकराचं रडं काही थांबेना आणि इकडं मातृ हृदय पण तळमळायला लागलं. आणि गणेशाला माता म्हणतीये, का रडतोसी बाळ मला तू सांग, खाऊ मी तुझं देते चांग, तुझं चांग, तुझं काय हवे बाळ मला तू माग, तुझं काय हवे ते सांग. मज देई लाडू करंजी, मज देई फळे ती ताजी, मज देई फळांची भाजी, हे सर्व दिले तरीही रडतो बाळ, पार्वती होत व्याकुळ, तुझं काय हवे बाळ मला तू सांग, तुझं काय हवे ते माग. अहो काहीही दिलं तरी या बाळाचं रडं काही थांबेना. शेवटी मातृ हृदय कळवळलं आणि अगदी व्याकुळ होऊन माता आता विचारती, अरे बाळा तुला तर सगळं दिलं मी, पण तू का रडतोयस मला सांग बरं. तेव्हा गणेश म्हणाले, माते किती ग दिवस झाले, किती वेळ झाला मी माझ्या पिताजींना सुद्धा भेटलो नाहीये बरं. अगं आई चल न ग, मला माझ्या पिताजींची खूप आठवण येते, चल न ग. असं म्हणून गणेश कैलासाच्या दिशेने धावायला सुरुवात केली. आता ते मातृ हृदय आपल्या बाळाची इच्छा जाणून आपोआप आपल्या गणेशाच्या मागं चालायला लागली आणि सगळे कैलासावर येऊन पोचले. मंडळी, आपल्या माता पितांमधला वाद मिटवणारे गणेश. याच कथेकडं पाहून गणेशांचं चातुर्य लक्षात येतं. गणेशाचं चातुर्य आहेच आहे, त्याच्यामुळंच तर त्यांना अग्रपूजेचा मान मिळाला. असे गणेश आहेत. आणि या गणेशांच्या चरित्राकडं पाहूनच पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये समर्थ आपल्याला सांगतायत. भैरवीचे गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, चिंतामणी मोरेश्वर याविन नाही काज, चिंतामणी मोरेश्वर याविन नाही काज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज. सच्चिदानंद देवा जयंती तुझसे ठावा, सच्चिदानंद देवा आदि अंती तुझसे ठावा, दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा, दास म्हणे वरद भावा कृपा दृष्टी हा. गणपती गणराज धुंडीराज महाराज, गणपती गणराज धुंडीराज महाराज, धुंडीराज महाराज,
धुंडीराज महाराज. झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून तुकाराम महाराजांनी मागितलेलं मागणं मागून माझी सेवा मी नारदांच्या पुढे अर्पण करते. हे चिदान दे गा देवा तुझा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. न लगे मुक्ती धन संपदा संत संग देहा सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी.